नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बहिणींनो, फायनली तुमची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे. कारण की बघा, भरपूर बहिणींना प्रतीक्षा होती की नोव्हेंबरचे पैसे, डिसेंबरचे पैसे कधी येतील. तर फायनली तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आणि महत्त्वाची अपडेट आहे की तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ह्या मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हप्ता. म्हणजेच एक मुहूर्त आहे, त्याच्या आधीच तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता बघा बहिणींनो, हा मुहूर्त नेमका कधीचा आहे, ही तारीख कधीची आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज असणार आहे. तर तुम्हाला तारीखसुद्धा सांगणार आहे, सर्व माहिती पुराव्यासहित मिळणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास फटाफट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर तुम्ही कमेंट करून सांगा की बहिणींनो, तुम्हाला हप्ता आला आहे की नाही, किंवा तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. तुमची KYC सुद्धा मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की बहिणींना हप्ता आणि त्यांची KYC झाली पाहिजे, हा माझा येतो आहे, म्हणून पुरेपूर मदत मी तुम्हाला ठिकाणी करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचे की KYC झाली की नाही. आता तुम्हाला प्रोपर्टी घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो. पण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ऑथेंटिक माहिती तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे आणि महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आता ही अपडेट काय आहे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर या अपडेट अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने राज्यभरामध्ये नाराजीचं वातावरण या ठिकाणी आलेलं आहे. बघा बहिणींनो, नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला अजून या ठिकाणी मिळाले नाही आहे. खरं तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मी GR दाखवला होता. GR या ठिकाणी सरकारने काढलेला आहे. म्हणजे जो निधी आहे तो निधीसुद्धा ठिकाणी आलेला आहे आणि तो निधी येऊनसुद्धा बहिणींना अजून पैसे जमा झालेले नाही आहे. आता हे पैसे कधी येतील त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दाखवणार आहे. तर बघा बहिणींनो, 8 तारखेला हा GR आलेला होता, म्हणजेच 8 डिसेंबर रोजी हा GR या ठिकाणी आलेला होता. 8 डिसेंबर रोजी GR आल्याच्या नंतर आता जवळजवळ 5 ते 6 दिवस या ठिकाणी वरती झालेले आहे, तरी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहे. आणि साधारण तुम्ही जर बघितलं तर GR आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला ठिकाणी पैसे जमा होतात. म्हणजेच काय, जर का आज GR आला तर उद्यापासून तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होतात असं ठिकाणी ठरलेलं असतं. पण GR येऊन जवळ ठिकाणी भरपूर दिवस झालेले तरी अजून बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नाही आहे. मग आता बहिणी म्हणताय की सर आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही, नोव्हेंबरचे पैसे मिळणार की नाही, हा प्रश्न बहिणी विचारत आहे. तर खरं तर तुम्हाला सांगायला गेलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे, अशा ठिकाणी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळेच तुम्हाला ठिकाणी हे पैसे थांबवलेले आहेत. पण जर तुम्ही बघितलं तर GRमध्ये तसं म्हटलेलं नाही आहे. GRमध्ये काय म्हटलेलं आहे, तर GRमध्ये सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचा पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे, म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला वेगळा मिळणार आहे, असं GRमध्ये सांगितलेलं आहे. तर GRमध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा उल्लेख केलेला आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा उल्लेख केला आहे, त्यामुळे बहिणी म्हणताय की फक्त नोव्हेंबरचे पैसे येतील. अगदी खरं आहे, तुम्हाला नोव्हेंबरचेच पैसे ठिकाणी मिळतील असं GRमध्ये म्हटलेलं आहे. पण सरकारचा प्लॅन वेगळा आहे. सरकारचा प्लॅन काय तोही तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, खरं तर ह्या योजनेचा जो काही लाभ आहे तो लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना दरमही मिळणाऱ्या मदतीमुळे मोठा आर्थिक आधार मिळतोय. मात्र याचा नोव्हेंबरचा हप्ता रखडल्याने महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण की बघा बहिणींनो, जर का नोव्हेंबरचा हप्ता आला नाही तर डिसेंबरचा हप्ता कुठून येणार. तर बहिणी म्हणतात की अगोदर नोव्हेंबरचा हप्ता आला तर लगेच डिसेंबरचा हप्ता येईल. कारण की आता डिसेंबर महिना जवळजवळ सुरू झालेला आहे आणि डिसेंबर महिन्याचे जवळजवळ 15 दिवस ठिकाणी झालेले आहेत. आता जवळजवळ 15 दिवस होत आहेत तरीसुद्धा बहिणींना अजून नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. जर का नोव्हेंबरचा हप्ताचा ठिकाणी मिळाला नाही तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका, नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दोघी मिळणार आहे. आता कधी मिळणार आहे तेही तुम्हाला मी सांगतो. तर बघा, दरम्यान आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रितपणे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला ठिकाणी जमा होऊ शकतात, अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. कारण की नोव्हेंबरचे पैसेसुद्धा अजून थांबवलेले आहेत आणि डिसेंबरचा हप्ता अजून आलेला नाही आहे. तर एकत्रितपणे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे दोघे हप्ते तुम्हाला मिळून 3,000 रुपये मिळू शकतात, अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे.
तर तुम्हाला काय वाटतं बहिणींनो, एकत्रितपणे 3,000 रुपये पाहिजे की फक्त 1,500 रुपये पाहिजे? कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की सर फक्त 1,500 रुपये द्या, तर कमेंट करून सांगा की सर फक्त 1,500 रुपये पाहिजे. तुमची इच्छा असेल की 3,000 रुपये पाहिजे, तर लिहून पाठवा की सर 3,000 रुपये पाहिजे. जेणेकरून लवकरात लवकर ते पैसे तुम्हाला जमा केले जातील. आणि ह्यासाठी तुम्हाला KYC करणं महत्त्वाचं आहे. भरपूर बहिणी म्हणतात की सर आम्ही KYC केलेली नाही आहे. तर बहिणींना हा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे, तर तुम्ही KYC नाही केले तरी तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो. पण KYC करणं गरजेचं आहे. ज्या बहिणी KYC करतील त्यांना पुढचे हप्ते मिळणार आहे. म्हणजेच डिसेंबर नंतरचे जे काही हप्ते असतील ते तुम्हाला KYC केल्यावरच मिळणार आहे. तर प्रत्येक बहिणींनी KYC करून घेणं गरजेचं आहे. तर पटापट सांगा बरं किती बहिणींची KYC झालेली आहे? ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. तर ज्यांची झाली नसेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. ठीक आहे. तर बघा बहिणींनो, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला ठिकाणी एकत्रित जमा होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. नंतर बघा, राज्यातील काही नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी आहे. म्हणजेच बघा, 20 डिसेंबर रोजी या निवडणुका होणार आहे आणि निवडणुका झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी किंवा 21 डिसेंबरपूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की सरकार काय करणार आहे, निवडणुकीच्या अगोदरच तुम्हाला पैसे देणार आहे. आता निवडणुका कधी आहे, तर 20 डिसेंबर रोजी आहे. तर सरकार काय करणार, 20 डिसेंबरच्या अगोदरच तुम्हाला पैसे पाठवणार अशा ठिकाणी माहिती समोर येते. म्हणजे आता जवळजवळ किती दिवस राहिले, 5 ते 6 दिवस राहिलेले आहे. या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील. आता ह्या 5 ते 6 दिवसामध्ये म्हणजेच काय, तर आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होऊन जातील. कारण की बहिणींनो, सरकारला सुद्धा ठिकाणी मतं हवेत, म्हणून सरकार या ठिकाणी असा प्लॅन करू शकतो की निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला पैसे पाठवू शकतात. कारण 20 डिसेंबर रोजी निवडणूक आहे, तर त्याच्या अगोदर म्हणजेच कधी, तर जर तुम्ही बघितलं तर 15, 16, 17पासूनच या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. कारण जवळजवळ 3 ते 4 दिवस या ठिकाणी पैसे यायला लागतात. तर तुम्हाला ते पैसे या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच आज उद्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा, याबाबत शासनाकडून लवकरच अधिकृत घोषणासुद्धा ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि ही योजना राज्यामधील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. कारण की हे जे काही पैसे बहिणींना मिळतात, तर यामुळे भरपूर बहिणींच्या ठिकाणी घरं चालत असतात. त्यामुळे हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत. तर प्रत्येक बहिणीला हे पैसे मिळाले पाहिजे. खास करून गरीब, गरजू व मध्यमवर्गीय ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. पुढे बघा, घर खर्च असेल, त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण तसेच दैनंदिन गरजांसाठी ह्या योजनेतून मिळणारी रक्कम महिलांना मोठा आधार देते. काही महिला या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करत आहेत. काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या आरोग्यासाठी करत आहेत, जसं त्यांचे काही औषधी असतील त्याच्यासाठी. काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी करता आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं, तुम्ही ह्या पैशांचा उपयोग कशासाठी करतायत? शिक्षणासाठी करतायत की आरोग्यासाठी करतायत की घर खर्चासाठी करतायत? जेणेकरून सरकारलासुद्धा कळेल की बहिणींना हे पैसे किती महत्त्वाचे. म्हणून सरकारसुद्धा हे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याला वेळोवेळी देत राहील. आणि ही जी रक्कम आहे 1,500 रुपये, ही 1,500 रुपयाची रक्कम वाढून तुम्हाला 2,100 रुपये ठिकाणी केली जाईल. तर कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या पैशांचा उपयोग कशासाठी करतायत? घर खर्च, आरोग्य, शिक्षण कशासाठी करतायत? कमेंट करून सांगायचं आहे. त्यामुळे हप्ते वेळेवर मिळावेत अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपात्र लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. म्हणजे ज्या काही बहिणी अपात्र आहेत त्यांची छाननी सुरू झालेली आहे. आणि योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कागदपत्रे, उत्पन्न निकष, इतर सरकारी योजनेचा लाभ आदी बाबींची तपासणी केली जात आहे. यामुळे भरपूर बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर सर्व माहिती आपण बघितलेली आहे. काळजी करू नका. तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा झालेच पाहिजे असा ठिकाणी हेतू आहे. कारण की 20 तारखेला निवडणूक आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे मिळावेत अशा ठिकाणी अपेक्षा आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.